आज हा क्षण माझ्यासाठी फार भावुक क्षण आहे। गेल्या 6 वर्षापूर्वी माझे मोठे बंधू आमदार नरेंद्र दराडे या सभागृहामध्ये आले आणि नंतर परत सभागृहामध्ये आलो आणि सांगितलं 12 कोटी जनतामध्ये 78 आमदार या सभागृहामध्ये येते, पण 78 पैकी आम्ही दोघं सख्खे भाऊ या सभागृहामध्ये आलो। हा आमच्यासाठी आणि सर्वांसाठी हा एक अभिमानाची गोष्ट आहे। गेल्या 18 वर्षापासून माझे मोठे बंधू आमदार नरेंद्र दराडे आमदार होण्याचं स्वप्न बघत होते। 1999 ला ते विधानसभेला 100 मतांनी पडल्यानंतर सातत्याने आमच्या आईचं स्वप्न होतं, माझा मुलगा आमदार झाला पाहिजे, माझा मुलगा आमदार झाला पाहिजे। हे सातत्याने तिचे शब्द आमच्या मनाला असं लागून होते आणि सातत्याने समाजाची सेवा केली। सार्वजनिक जीवनामध्ये छोटे मोठे जे काही कामं असतील ते सातत्याने केल्यानंतर गेल्या 6 वर्षापूर्वी आम्ही दोघं भाऊ या सभागृहामध्ये आलो आणि या सभागृहामध्ये आमच्या दोघांनी कोणताही राजकीय वारसा नसताना या सभागृहातल्या सगळ्या सदस्यांनी आम्हाला खूप मदत केली। त्याबद्दल मी आपल्या सर्व सभासदांचं नाव घेत नाही, खूप वेळ कमी असल्यामुळे सगळ्यांचा मनापासून मी आभार व्यक्त करतो। पण आवर्जून एक सांगतो, मी ह्या 6 वर्षाच्या काळामध्ये 3 मुख्यमंत्री आणि 4 उपमुख्यमंत्री यांच्यावर काम केलं। आमचे शिक्षकांचे जे छोटे मोठे प्रश्न होते ते आताच निलेश भाईंनी सांगितलं देव आपण कधी बघितला नाही, पण मी खरोखर सांगितलं खरंच देव बघितला नाही, पण माझ्या जीवनामध्ये खरंच देव जर कोण असतील तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या सहकार्याने, यांच्या आशीर्वादाने, सगळ्यांच्या मदतीने मी ह्यावेळेस परत आमदार झालो। मला एवढीच नक्की खात्री आहे, आमच्या शिक्षकांचे जे प्रलंबित प्रश्न आहे शिंदे साहेब आणि युतीचं सरकार नक्कीच पूर्ण करेल अशी मला अपेक्षा आहे। परत एकदा या सदनाचं सगळ्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो। या सदनामध्ये मला कोणत्याही प्रकारचा वारसा नाही, मी कधी नगरसेवक नव्हतो, मी ग्रामपंचायतचा सदस्य नव्हतो, पण या सभागृहामध्ये आलो आणि या सभागृहामध्ये कसं बोलायचं, काय करायचं, प्रसाद असेल, बरेचसे ना शिक्षण मंत्री असतील, बरेचसे नाव घेणं तर उचित ठरणार नाही, पण मला ह्या सभागृहामध्ये स्टार्टला मी आल्यानंतर मला कशा पद्धतीने बोलायचं, कसं वाक्यरचना असली पाहिजे ही पद्धत मला सर्वांनी शिकवली, मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी सगळ्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि परत एकदा माननीय शिंदे साहेबांचा मनापासून आभार व्यक्त करतो। उरलेली 6 वर्ष आमच्या शिक्षकांची सतत सेवा करायला सेवक म्हणून राहील असा या सदनात मी विश्वास साधन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।